भक्षितवान अम्बम सर्व मिथ्या विशेषिण यदि सत्यगिरी तरी समक्ष पश्चिमे मुखम. काय सांगितलं आई? कशाने याला विचारते त्याला विचारते? तुला जर खोटं वाटतं का? जर खोटं वाटत असेल तर प्रत्यक्ष माझं तोंड पाहतो. मुख पसरवणी दावी मातेला, मुख पसरवणी दावी मातेला. आपलं तोंड ज्याने आ केलं, हा दुसरा प्रसंग समजू मला. तोंड ज्याने आ केलं त्याला पुन्हा त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी त्याला हे संपूर्ण विश्व यशोदा मातेला दिसलं. ऐका, अशा अनंत लीला या कथांमध्ये आहे. बोल बोल कथा. शुकाचार्य म्हणतात परीक्षित राजा पुढे वसुदेवानं यदू कुलाचा उपाध्याय गर्ग मुनीला आणि त्या मुलाचं नामकरण करण्यास तुला सांगितलं. गर्गाचार्य त्या ठिकाणी आपले कोकणामध्ये आले. नंदाला आनंद झाला. आदरानं त्यांना बसवलं, त्याची पूजा केली, हात जोडले आणि म्हटलं मुनी महाराज, आपण ज्योतिष शास्त्र जाणणारे आहात. भूत भविष्य तुम्ही सांगता आणि म्हणून एक काम करा. रोहिणीचा आणि माझा अशा दोन्ही मुलांच्या जन्मपत्रिका तुम्ही सांगा. कोणी म्हटलं राजानं म्हटलं. आणि गर्गाचार्य आले तिथे. गर्गाचार्य ज्योतिष जाणणारे होते. मग गर्गाचार्यांना नंदाने म्हटलं की तुम्ही आमच्या मुलाचं आणि रोहिणीचा मुलगा आहे बलराम आणि याच्या जन्मपत्रिका तुम्ही सांगा. आता हे झालं व्यवहारातलं. आता पुन्हा मला विचारायचं आहे. कोणी म्हटलं? ऐका, आता हे कशासाठी विचारतो? देवाच्या बापानं म्हटलं. कोणी म्हटलं? म्हणजे देवाचा बापही जन्मपत्रिका पाहतो. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पाहणार नाही का? मी पाहणार नाही का? जन्मपत्रिका पाहून पाहून आपण आता म्हातारे झालो. लक्षात घ्या, अवघड केस आहे. पण देवानिकाने देखील याला किंमत दिली. आता गर्गाचार्य म्हणायला लागले की नंदा, ते करण्याबद्दल काही वादच नाही. पण मी जर आता या कालामध्ये जर तुझ्या मुलाचे नामकरण जर केलं ना तर असं जाहीर होईल की हा वसुदेवाचा पुत्र आहे आणि देवकीच्या पोटी झाला असं कंसाला कळेल. मग नंतर एका म्हणाला, हे पहा, एक काम करून आपण अगदी थोडक्यात कुठेतरी एकांत स्थळामध्ये आणि कमी संस्कार करून करा म्हणजे झालं. गर्गाच्या मुलींना त्या दोघांचं नामकरण करायचं होतं. आता गर्गाचार्य सांगताय रोहिणी पुत्राशी ज्याचा संबंध घडेल हा सर्वांना रमवेल. रमयती इति रामः, हा सर्वांना रममान करेल म्हणून याचं नाव राम. हा सर्वांपेक्षा बलवान असेल म्हणून याचं नाव बल आणि म्हणून याला बलराम म्हणते. आणि ज्या वेळेला यादवांमध्ये भांडणं होतील त्यावेळेला त्या सर्वांना चांगली शिक्षा लावून त्यांचा हा एकोपा करीन म्हणून याचं नाव संघर्षण राहील. बलराम दादाचे 3 नाव आहे, बल, राम आणि संघर्षण, असे 3 नाव बलराम दादाचे. आता तुझा दुसरा पुत्र या जन्मी याला कृष्ण वर्ण प्राप्त झालेला आहे म्हणून याला कृष्ण म्हणतील. हा पूर्वी वसुदेवाचा मुलगा होता म्हणून याला वसुदेव म्हणतील. आणि हा पुत्र तुमचं कल्याण करेल. काय सांगितलं बघा. आणि याच्या लीलेनं तुमच्या सर्व संकटातून मुक्तता होईल असं गर्गाचार्यांनी सांगितलं आणि गर्गाचार्य निघून गेले. आता भागवतामध्ये कथा नाही पण या कथेला जोडून एक कथा सांगितली जाते. गर्गाचार्य गेले. आता चांगल्या ब्राह्मणाकडून चांगल्या ज्योतिष माणसाकडनं तुम्ही जन्मपत्रिका पाहिली ना, झालं की नाही काम आपलं. आता
तरी तुमचा स्वभाव काय आहे? त्या चांगल्या ब्राह्मणानं सांगितलं तरी रस्त्यानं जर तो कोणी गोसाई आला किंवा नाथ बाबा आला, कोणता कोणी आला, भूत भविष्य पाहणार असं म्हणणार आला की बसवलं पण आपल्याला काम नसतं. या पद्धतीने आता जो आला ना इकडे या गोकुळामध्ये, तो आला बाबळ भट आणि तो पाठवला तो राक्षस तुझा माहेरी होता तो, आणि त्याला पाठवलं कंसानं. आता तो आला आणि यशोदेचा मोह काही आवरला गेला नाही. यशोदेनं बोलवलंच त्या बाबाला आणि सांगितलं, सांगा बरं आमच्या पोराचं काही. आता हात नेमका वेगळाच होता. त्याने पहिला हात आणि हात पाहता बरोबर तो म्हणायला लागला, अनर्थ अनर्थ अनर्थ. यशोदे अनर्थ. अगं तुझा हा जो मुलगा आहे ना, हा तुमच्या घराचं संपूर्ण घराण्याचं वाटोळं करेल. हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. आता याला गर्देत नेऊन दाब. की आता परवा गर्गाचार्य मुनी आले आणि त्यांनी जर सांगितलं की यशोदे तुझ्या घरी परब्रह्म जन्माला आलं, आणि अशा अवस्थेमध्ये ते म्हणायला लागले, महाराज अहो परवा गर्गाचार्य मुनी आले आणि त्यांनी असं असं सांगितलं. आता याच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा चांगला माणूस आणि चांगला महाराज येऊन गेलाय. आता काय करायचं? मग त्याने काय केलं, त्याचे गुन्हे काढायला सुरुवात. कोण? गर्ग. कोणाला म्हणते गर्ग? त्याने तुच्छतेने म्हटलं गर्ग. अगं गर्ग काय करते? गर्ग कालचं पोरग. त्याने काय म्हटलं, ते कालचं पोरग. आजच्या कालचे पोरायचे त्यांना पुढे ज्योतिष जमलेलं असतं. अगं तो गर्गाचार्याने आम्ही एकाच पाठ आला होतो, त्याला गणित येत नव्हतं, म्हणून गुरुजीने त्याला असं वर घेतलं, त्याला गर फिरवलं, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? गर्गाचार्य ठेवलं. आणि तू त्याच्यावर काय विश्वास ठेवते? अगं मी सांगतो तेच खरं आहे, लक्षात घ्या. आता असं म्हटल्याबरोबर भगवंताने विचार केला की आतापर्यंत मी शांत होतो, कारण आतापर्यंत याने बनवायचं तेवढं माझ्या आईला बनवलं, पण आता मात्र याने माझ्या आणि गुरु स्थाने असलेले आणि जे संत मुनी असले संत असलेले या संतांची हा निंदा करतोय. देवाला संतांची निंदा सहन होत नाही. मग देवाने विचार केला की याला तर चांगला धडा शिकवला पाहिजे, आणि म्हणून ज्या पाट्यावर ते गर्गाचार्य बसलेले होते त्या पाटाला आज्ञा केली, पाठोबा. आता पाठोबा म्हणतात बघा, देवाला म्हणतात बघा, तो पाटा सहित तो बाबा असा उठला असा वरती. आता असा वरती जाता झालं काय की तो पाठ अलगद निघाला. कसा निघाला नका विचारा, तो निघाला आणि जसा निघाला तो ब्राह्मण वाचा झालं सुरू असं फटाफट. आता युद्ध सुरू झालं कोणाकोणाचं? ब्राह्मण वर्गाने पाठाचं. आता ब्राह्मणात आणि पाठाचं युद्ध सुरू झाल्याच्या लक्षात ठेवा, अजूनही आज ज्या निर्जीव वस्तू आहेत, पाठ निर्जीव आहे, पण त्या निर्जीवालाही कळतं की अपने वाले खतरे में है. एवढं समजता घरातल्या जेवढ्या लाकडाच्या वस्तू होत्या ना, त्यांनी साठ्याचं ठरवलं ना की आपला भाऊबंद संकटात आहे. चाललं ना मग ते लाटलं यायचं, पळपाट आला, हे आला, फटाफट घाबरला. घाबरे ब्राह्मण पळाया पाहत. घाबरला आणि धावायला लागला. संतांचे प्रमाण आहे. घाबरे ब्राह्मण पळाया पाहत. जसा धावायला लागला ना, आता काय सांगतो तुम्हाला, तेवढ्यामध्ये त्याच्या समोर आडव्या ठाकात बाजा पुढे कोण आडवालं? बाज म्हणजे खाट. खाट का आली तर तिचे काचाचे होते, ते लाकडाचे होते, म्हणजे त्यांनी साथ केली. आणि हा ब्राह्मण बाबा जसा धावत गेला तसा तो कशात पडला? बाजीत. कशात पडला? बाजीत. म्हणून आमचं सांगणं असतं की माणसाला बुवा बनायचं, महाराज बनायचं, पण बुवाबाजी करायची. कारण बुवाबाजी जास्त दिवस टिकत नाही. 2-4 वर्ष 5 वर्षाचा काळ असतो तो तुम्हाला बौद्ध बनवायचा समाजाला.
5 वर्ष लोक त्याच्या नादी लागतात, भोंदू बनतात आणि एकदा कळलं की त्याचं तोंडही बरी पाहत नाही. पण बुवाबाजी चांगली नाही. बुवा बना, संत बना, साधू बना, सत्संग करा, पण कोणाला फसवण्याची बुवाबाजी करू नका. आणि असं होण्याबरोबर झालं काय का, आता तो घाबरला. त्याची अशी फटफजिती झाली. म्हणतात संतांचे प्रमाण आहे, कथा तरी भागवतात नसली तरी त्याला संतांचे प्रमाण आहे ती कथा आहे. कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण पाठ आहे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, गोतर गळाले डोंगराचे. त्याची अशी फटफटी त्या ठिकाणी झाली. अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आता ही मुलं थोडी मोठी झाली. लहानपणाच्या वर्णने आता मोठी झाली. मग समवयस्क मुलांना बरोबर घेऊन गोकुळातल्या लोकांना आनंद होईल अशा प्रकारच्या लीला होऊ लागल्या. आणि अनेक गोपिकांच्या घरी जायचा कृष्ण. आता किती वर्णन करायचं, कारण हे वर्णन करता करता आपल्याला भान ठेवावं लागेल सर्व गोष्टीचं. अजून आपण याच प्रकरणात चालतोय. त्या ठिकाणी गोपींच्या घरी जायचा, दही दूध तूप लोणी चोरायचा, खोड्या करायचा, सगळं दूध घेऊन टाकायचा, घरात शिरायचा, दही दूध तूप लोणी खाऊन टाकायचा, मुलांना देखील आणि द्यायचा. चोऱ्या करण्यामध्ये हा पटाईत होता. अशा प्रकारे असं तो त्याचं केवढं वर्णन तुम्ही आता जेवढं केलं तेवढं कमी आहे. गवळ्या घरी जातो हा, दही दूध खातो, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा. गवळ्या घरी जातो हा, दही दूध खातो, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा. असा कसा देवाचा देव पुतळा, देव जगणा देव एका पायाने आहे रंगणा, देव एका पायाने आहे रंगणा, देव एका पायाने रंगणा. हे वर्णन करायला गोड आनंद आहे. ऐका, अशा पद्धतीने आता तो जायचा. आणि मग त्या गोपिका कृष्णा आपल्या त्या यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला गाणं सांगायच्या, यशोदे हा तुझा कृष्ण बघ कसा आहे, आमच्या घरी येतो, दही दूध तुकडवणी खातो, एकटा खातो असं नाही, तर याच्याबरोबर मुलं आणतो, त्यांनाही तो देतो. बरं देतो तर देतो, खातो तर खातो, पण आमच्या घरी जे ताने निघलेले मुलं आहेत त्यांना चिमटे घेतो, पळून जातो, चोऱ्या करण्यामध्ये हा पटाईत आहे. याच्या घोड्या किती सांगतो, अनेक आहे. मग अशा पद्धतीनं तो यशोदेकडे मात्र आल्याच्या नंतर आणि त्या ठिकाणी साधू बनतो. आता भगवंताने विचार केला की आपण होळकर आहे हे आपल्या आईला काही कळलं नाही. लक्षात ठेवा. मग आपल्या आईलाही समजलं पाहिजे की आपण होळकर ऐकलेली आहे. कारण यशोदा शेवटपर्यंत बाजू कोणाची घेत होती, मुलाची. आपण कोणाची घेतो, मुलाची. मुलांच्या अवगुणावर पांघरून घालणं चांगलं का वाईट? वाईट आहे, पडतं आपल्याला. पण प्रत्येक आई तेच काम करून राहिली, त्याच्यामुळे तिला तर त्रास होतो, पण बापालाही त्रास होतो, दोघांना त्रास होतोय. त्याने ठेवा जरा, पांघरून घालू नका योग्य वेळी. का तो वेळ चांगला असतोच लहानपणाचा. लहानपणाच्या वेळेला तुम्ही कान धरू शकतात, हात धरू शकतात, फटका मारू शकतात,
पूर्वीच्या काळात होतं असं. आता तो काळ संपला, त्याच्यामुळे परिणाम तुम्हाला वाईट भोगण्याची वेळ आली.